शिवरायांची वाघनखं देशात परत आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे राजमाता जिजामाता यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथील लखुजी राजे यांचा राजवाडा परिसर अंधारात आहे। याकडे सरकार लक्ष देणार का, असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहूया या संदर्भातील लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। गेल्या 1 महिन्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे, तसेच गेल्या 20 दिवसापासून इथली लाईट बंद आहे आणि ही लाईट गेल्या अनेक दिवसापासून राजमाता जिजाऊ अंधारात आहे। हे ऐतिहासिक स्थळ अंधारात राहणं ही खरोखरच जिजाऊ भक्त शिवभक्तासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे। माँसाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा शहरातील राजवाडा हा मागच्या महिनाभरापासून अंधारात आहे। सिंदखेड राजाचे राजे लखुजी यांचा राजवाडा सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। मात्र अपुरी कर्मचारी संख्या आणि प्रशासकीय लालफितशाहीत सगळा कारभार अडकलाय। इथली वीज तर आधीच गायब आहे, मात्र सीसीटीव्ही बंद असल्यानं इथला पुरातन ऐतिहासिक ठेवा देखील चोरीला जाण्याची भीती व्यक्त होतीये। आज त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे महिनाभरापासून बंद आहे। त्या ठिकाणच्या जर काही ज्या वस्तू आहेत, त्या ठिकाणचे पुतळे आहेत, याच्या सुरक्षिततेची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे। सीसीटीव्ही कॅमेरे जर बंद असतील तर याची जबाबदारी, या सगळ्या गलथान कारभाराची जबाबदारी राज्य शासन घेणार का? या प्रकरणावर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे। राज्य सरकार वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांचं नाव घेतं, पण त्यांच्याकडे राजवाड्यातील लाईट बिल भरण्या इतकेही पैसे नसतील तर ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केली आहे। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावर लाईट बिल भरण्या एवढे पैसेही पुरातत्व विभागाकडे नसतील तर ही मला असं वाटतं की अतिशय शर्मेची गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे। एकीकडे वाघनखा आणतोय अशी दिवंडी पिटवायची आणि दुसरीकडे जिजामाता जन्मस्थळाकडे दुर्लक्ष करायचं ही गंभीर बाब आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। वाघनखे आणण्यासाठी एकीकडे बडेजावपणा आणि दवंडी पिटवायची, महाराजांचे वाघनख म्हणून स्वतःची मिरवणूक काढायची आणि मतांसाठी वाटेल ते धंदे करणाऱ्या सरकारला महासाहेबांच्या जन्मस्थळांचा कडे दुर्लक्ष करावं। महाराष्ट्रासाठी हे जन्मस्थळांसाठी जन्मस्थळावर साधी वीज स्वच्छता जर नसेल तर सरकार अस्तित्वात आहे का? अनेक राजकीय पक्षांनी घोषणा केल्या। जिजाऊ सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा देखील तयार करण्यात आला होता। निधी उपलब्ध होऊनही या ऐतिहासिक वास्तूच्या विकासाकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न आता शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमींकडून उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या दोघांमध्ये काय चर्चा झाली याविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये, मात्र यावर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ही भेट उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री इथे झाली। शुक्रवारी रात्री अंदाजे 1.5 तास ही चर्चा चालली, मात्र ठाकरे आणि पांडेंमध्ये काय चर्चा झाली याबद्दल काहीच माहिती समोर आली नाहीये। या भेटीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना संजय पांडे यांच्यावर टीका केली आहे। तो मातोश्रीवर येऊन चर्चा 1.5 तास करतो, याचा अर्थ त्याचे या सगळ्या गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध एक तर तो उघड करायच्या मनस्थितीत असावा किंवा त्याला त्याच्या ऐवजी काही पाहिजे, अशी सुद्धा त्या मागे एक माहिती आहे। संजय पांडे यांच्यावर शेअर बाजारातील मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता। या प्रकरणी त्यांना जुलै 2022 मध्ये अटकही झाली होती, मात्र डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। संजय पांडेंच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। कोण आहेत संजय पांडे? ठाकरे मुख्यमंत्री असताना पांडे पोलीस आयुक्त। शेअर बाजारातील अधिकाऱ्यांच्या फोन टॅपिंगचे आरोप। जुलै 2022 साली पांडेंना अटक।
डिसेंबर 2022 मध्ये जामीन मंजूर. त्याचप्रमाणे परमबीर सिंह आणि अनिल देशमुख वादात त्यांनी सिंह यांच्यावरती देशमुखांवरील आरोप मागे घेण्यासही दबाव निर्माण केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पांडे ठाकरे भेट नक्की कशासाठी झाली होती हे जरी गुलदस्त्यात असलं तरीही वरील कारण पाहता पांडे ठाकरेंच्या भेटीला का गेले असतील यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला टिकणारं आरक्षण हवंय अशी मागणी केली गेली आहे. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला टिकणारं आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य माफ करा. मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्हाला टिकणारं आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे असं मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं. आमचा प्रयत्न हा प्रश्न मार्गी लावण्याचा ज्या ठिकाणी आहे, शिंदे साहेबांची समिती आम्हाला टिकणारं आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे. नुसतं विधानसभेचं सत्र घ्या आणि मंजूर करा असं करून कुठलं आरक्षण टिकणार नाही हे सगळं कायदेतज्ञांना माहीत आहे. या संदर्भामध्ये चर्चासुद्धा झालेली आहे आणि म्हणून आम्हाला ते टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे यांची समिती आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी नेमलेली आहे. मला वाटतं शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी आहेत, दादा अजितदादा आहेत, त्यांच्याशी त्यांचा संपर्क सुरू आहे. मला वाटतं त्यातून मार्ग ते काढतील. तर ललित याच्यावरून मोठं राजकारण सुरू झालेलं आहे. ललित पाटील नेमका कुणाचा यावरून आता सध्या आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत. ड्रग्ज माफियाचे कोणत्या राजकीय नेत्याशी कनेक्शन? महायुती ठाकरे गटात आरोपांच्या फैरी. ललितचा राजकीय गॉडफादर नक्की कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचे प्रमुख केले. त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते, प्रमुख होते. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवून दिली. फडणवीसांच्या या आरोपांवर ठाकरे गटानंही पलटवार केलाय. ललित पाटीलला शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणणं म्हणजे दाऊद भाजपाध्यक्ष होता असं म्हणण्यासारखं असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. त्याबद्दल संजय राऊत साहेबांनी उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे. जर ललित पाटील त्यावेळेला शिवसेनेचे नाशिक शहर अध्यक्ष असतील असं त्यांचं म्हणणं आहे तर बॉम्बस्फोटाच्या वेळेला दाऊद भाजप अध्यक्ष असल्यासारखे. संजय राऊतांनीही भाजपाला खास त्यांच्या ठेवणीतलं उत्तर दिलंय. जर आपण म्हणता ललित पाटील 2020 साली शिवसेनेचा शहर प्रमुख असेल नाशिकचा, तर आम्ही असं म्हणू का की 1992च्या बॉम्बस्फोटाच्या वेळेला दाऊद इब्राहिम भाजपचा अध्यक्ष होता? ललित पाटलाचं नाव ज्या दादा भुसेंशी जोडलं जात आहे त्यांनीही यात उडी घेतली आहे. 2016 साली संजय राऊत संपर्क प्रमुख होते त्यावेळीच ललितची नियुक्ती झाल्याचा आरोप भुसेंनी केलाय. ते तेव्हाही शिवसेनेचे नेते होते उत्तर महाराष्ट्राचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा प्रवेश मुंबईला